नमस्कार, जय श्रीराम, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे. आपण सगळे आत्ता थाटामाटात हिंदू साम्राज्य दिन साजरा करून झाला आणि ते बरेच वाद रंगले की तिथी आहे, तारखेनी करायचं आहे. त्याबद्दल मला काय बोलायचं नाही, पण एवढंच मला सांगायचं आहे की सामान्य जनतेला, की ज्यांना काबाड कष्ट करतात, जे कामावर जातात, बरोबर, त्यांना 3-3 आणि 4-4 जयंत्या तुम्ही केल्यात तर किती अडचण होतात. आता साधं तुम्ही डेक्कनचा उदाहरण घ्या. आज काय अमुक नेत्याची तिथे हे म्हणून तिकडे तिथीनी करतात, काही तारखेनी करतात. पण आपला मूळ उद्देश काय होता? हिंदू साम्राज्य दिन म्हणजे काय? किंवा लहान मुलांमध्ये तुम्ही स्वतःच्या देशाप्रती काय भावना, चांगली राष्ट्रप्रेम निर्माण करू शकता, तुम्ही काय त्यांना सांगू शकता. आज आपल्या मुलांपैकी किती लोकांना माहिती आहे की शिवाजी महाराजांनी काय कर्तृत्व केलं? कोणी पण, जे मराठा साम्राज्याचे होते, हिंदवी स्वराज्याचे. आज आपल्या मुलांना परदेशातल्या हॉलिवूडचे सगळे नट पाठ असतात, पण किती लोकांना आपल्या माहिती असतात बहिर्जी नाईक, किती आपल्या लोकांना माहिती असतात येसाजी कंक, किती लोकांना माहिती असतात फिरंगोजी नरसाळा, की ज्यांचा मुलगा स्वतः एका लढाईमध्ये थारातीर्थी पडलेला असताना तो माणूस 2-2, 3-3 तास लढला. का? कारण त्यांचं प्रेम होतं त्या भगव्या ध्वजावर, राजाप्रती नाही. तर या अशा राजाच्या जयंत्या करून आपण कुठल्या दिशेला समाज भरकटवतोय? मी बघितलं, पण एक चांगली गोष्ट आहे, यांना मी पाहिलं की बऱ्याच ठिकाणी रक्तदान शिबिरं वगैरे अशी केली गेली, पण परत तीच रक्तदान शिबिराला वगैरे येणाऱ्यांची संख्या कमी, किंवा अमुक कोणी सेलिब्रिटी येणार आहे म्हणून तिथे गर्दी जमणाऱ्यांची ही वेगळी. तर आपण नक्की काय करतो आहे याचा आपण विचार केला पाहिजे. दुसरी गोष्ट, आता राहिला प्रश्न गड किल्ल्यांचा. तर आता नक्कीच पावसाळा आहे, आपण सगळे जातो गड किल्ल्यांवर. मी देखील काही लोकांना सजेस्ट करणार आहे किंवा मी नेणार आहे किल्ल्यांवरती. पण हे बघा, माझा एकच रूल असतो की एकतर तुम्हाला झेपत असेल तरच करा, सगळे सेफ्टी प्रिकॉशन्स करा. उगाच मस्ती की बाबा इथे रील काढ आणि तिथे रील काढ करू नका. आपलं आयुष्य फार मौल्यवान आहे, आपल्या घरच्यांचे विचार करा जरा. आणि बाकी दुसरी गोष्ट म्हणजे आता मी स्वतः बरेच ट्रेक्स चालू करणार आहे आता. तर म्हणजे जसं आपण म्हणलो की आता मी थोड्या वेळापूर्वी म्हटलं की जयंतीच्या दिवशी काय करतो आपण, धुडगूस घालतो. तर तो धुडगूस घालण्यापेक्षा आपण तो वेळ आपण फ्रुटफुल ठिकाणी एखाद्या किल्ल्यावर जाऊन किंवा एखादं सुंदर देऊळ पाहून, म्हणजे अशी कितीतरी देऊळ आहेत. आता खिद्रापूर माहिती आहे आपल्याला, ते खिद्रापूरच्या इथे कोपेश्वर येते. पण तुम्हाला हे माहिती आहे का की चालुक्यच्या वेळेचं अख्ख्या महाराष्ट्रात 4 देऊळ आहेत. कुठे आहेत माहिती आहेत? नाही माहिती. अशा ठिकाणी आपण जाऊ शकतो. आज काही देवस्थानं अशी आहेत की ज्यांच्याकडे पैसे मोजायला माणसं नाही आहेत, बरोबर, पण अशीही काही देवळं आहेत की जी पुरातत्व खात्याच्या अंडर येतात, पण त्यांच्याकडे इतकं दुर्लक्ष झालं आहे की त्यांना वाटतं की ती पुरातनच आहेत, त्यामुळे त्यांचं काय करायचं. नुकतंच मी संगमेश्वरच्या देवळात जाऊन आलो, तर तिथेही मला हाच अनुभव आला. आणि तुम्हाला असं म्हणजे आश्चर्य वाटेल की आज तुम्ही बघा, तर दगडूशेठचं उदाहरण घ्या. मला त्याच्यात वाईट बोलायचं नाही आहे, पण तिथे आज तुम्ही गेलात तर साधा पुजारीसुद्धा कारमधनं येऊन उतरतो, बरोबर, पुजारी म्हणा कोणीही, ठीक आहे, करतो. पण आज जे चालुक्याच्या वेळेचं अतिशय उत्कृष्ट नमुना असलेलं जे देऊळ आहे संगमेश्वरला, म्हणजे जिथे संभाजी महाराजांना दुर्दैवाने त्यांना पकडलं गेले, तिथून अगदी हाकेच्या अंतरावरती ते आहे. तर तिथे तुम्ही सगळे, आपण सगळे म्हणजे जातो, बरोबर, त्या ठिकाणी आपण बघतो की हे आहेत, अमुक आहे, तमुक आहे. पण मला आत्ता जी एक शॉकिंग गोष्ट कळली ती म्हणजे तिथे जे पुजारी आहेत, ते जे आजोबा आहेत, त्यांनी सांगितलं की म्हणे तुम्हाला काय वाटतं म्हणे आमचं हे असतं का वगैरे. आम्ही बोलत होतो, ते माहिती देत होते देवळाची. तर तेव्हा ते मला असं म्हणले की म्हणे अहो, आम्हाला फक्त 16 रुपये पगार मिळतो वर्षाला, आणि तोसुद्धा पुरातत्व खातं आम्हाला देत नाहीच. इथले जे स्थानिक लोक असतात तेच आपलं काही आणतात, त्याच्यावरती आमचा उदरनिर्वाह होतो. तर म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की ही जी विषमता आहे ती का? तर मी जे आपले हेरिटेज वॉक्स घेणारे वगैरे, ते त्याचा मूळ उद्देश तो आहे की ॲटलिस्ट गव्हर्मेंट तरी नाही, पण लोकांकडनं तरी असा रिस्पॉन्स यावा की बाबा हा त्याला सांगतो आहे, तो ह्याला सांगतो आहे, असं आहे ते. ज्या देवळाबद्दल मी म्हणतो आहे त्याचं नाव आहे कर्णेश्वर देऊळ. तर शंकराचं देऊळ आहे ते, आणि अतिशय उत्कृष्ट तिथे म्हणजे सगळं नक्षीकाम, कोरीव काम. अर्थातच त्या मूर्ती भंगल्याच सगळ्या, पण ज्या आहेत त्या इतक्या उत्कृष्ट आहेत. आणि सध्या पुरातत्व विभागाचं तिथे काम चाललं आहे हे दाखवणं चालू आहे. कुठले तरी त्यांनी संभाजीनगरचे कॉन्ट्रॅक्टर आणले, जरा चुनाबिना फासला,
तिकडचं म्हणजे पाण्याच्या टाक्या होत्या त्या इकडून तिकडे टाकल्या, तिकडून इकडे टाकल्या, म्हणजे दाखवायचं होतं काय काम करतायत ते. कारण कसं आहे, आता ते सगळे नवहिंदुत्ववादी झालेली लोक आहेत, त्यामुळे त्यांना काय करू आणि काय नको असं होत आहे. कारण इतके वर्ष त्यांनी फक्त विशिष्ट धर्माच्या कब्रस्थानं आणि हेच झगमगीत केली आहेत. म्हणजे पार अगदी काय तुमचं ताजमहाल घ्या किंवा कुठला आपला जो टिपू सुलतान, त्याच्या मजारीवरती लाईटिंग करा, हे असे कामं केलेली आहेत. पण आमच्या इथे जेव्हा आमचा खरंच हे माझं तर इतकं मला वाईट वाटतं की जेव्हा विशाळगडासारख्या किल्ल्यावरती एका परकीय आक्रमणकर्त्याला मलिक रेहान बाबा म्हणून डोक्यावर चढवतात आणि तो जो मलिक रेहान बाबा ज्याला हरवलं आपल्या लोकांनी आधी, त्याला शरण जावं लागलं, त्याच्या ह्याला हे करायला लागलं की मला हा किल्ला जिंकू दे. त्याच विरुद्ध दिशेला थोडं पुढे गेल्यानंतर आमच्या प्रेरणास्थानं जी आहेत, ज्यांनी महाराजांच्याहून मोठं वय असून त्यांच्या त्या जिद्दीला आपण जो सलाम करतो आज, म्हणजे कोण तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाध्या ह्या कित्येक वर्ष उघड्यावरती ऊन वारा पाऊस झेलत होत्या. म्हणजे मला पुरातत्व विभाग सोडावं, मला आपल्या सगळ्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की आत्ता सोशल मीडिया आलं वगैरे सगळं आलं, पण इतके वर्ष ह्या आपल्या ज्या अनेक गाजलेल्या किंवा बाकीच्या ज्या आपल्याला परिचित नाही आहेत अशा योद्ध्यांच्या समाध्या का दुर्लक्षित राहतात, ही का विषमता आपल्या समाजात असते. तर ह्या सगळ्या गोष्टीतनं मी असं शिकलो की हे सगळं करण्यासाठी आपण नुसतं इथे बोलण्यात काय अर्थ नाही आहे, तर आपण लोकांना जमवून बाकीचे कसं आहेत. साधं उदाहरण आता सांगायचं तर ट्रिपबद्दल आपण बोलूयात की ट्रिप मी म्हणतच नाही, मी ती वारसा सहल किंवा एक दिवस जगूयात आपल्या मध्ययुगातील आयुष्य, त्याचा मूळ उद्देश हाच आहे. त्याचा मूळ उद्देश तिथे जाऊन रील कर, मजा कर, टवाळक्या कर हा नाही आहे. तर तिथे गेल्यानंतर आपण रोज बसून जेवताना म्हणा किंवा इतर ठिकाणी किंवा आपल्या कामाच्या ठिकाणी जे आपण वायफळ गप्पा मारतो त्या न मारता आज आपल्यासारख्या या महाराष्ट्रासारख्या राज्याला किंवा भारत संबंध प्रदेशात या आपल्या हिंदुस्थानात जो इतिहास आहे, इतिहास जो असतो आपल्याला, तो आपल्याला इतिहासातल्या अभ्यासाने काय कळतं, तर आपण पुढे कशा चुका त्या टाळता येतात, बरोबर. तर ते समजण्यासाठी आपण तिथे काय काय असे वेगवेगळे गोष्टी करणार आहोत की बाबा खेळ घ्यायचे लहान मुलांसाठी किंवा मग परिचयसुद्धा करताना आपल्याला काय माहिती आहे किंवा एक छोटासा चर्चासत्र घ्यायचं. म्हणजे असं इंटरॅक्टिव्ह सेशन आपण घेणार आहोत की बाबा आता समजा एखादा 5 वर्षाचा मुलगा असेल किंवा एखादे 50-55 वर्षाचे कोणी असतील, तर त्यांना असं वाटायला नको की अरे हा काय करणार, मी काय करणार, याला कंटाळता येणार नाही ना माझ्या मुलाला, हे ते असं त्यांना वाटायला नको. तर त्यासाठी आपण प्रॉपर ते प्लॅन करू. तर त्यासाठी तुमचे सजेशन्स आर वेलकम. फक्त कसं आहे की आत्ता थोडा जस्ट स्टार्ट झाला आहे पावसाळा, तर सगळं घसरडं असतं, हे असतं. त्यामुळे आत्ता सध्या तरी मी असं प्लॅन केलं आहे की आपण आधी साधे देवळांपासून सुरू करू किंवा असे जे भुईकोट किल्ले आहेत तिथपासनं, आणि मग जसा पावसाळा संपून श्रावण वगैरे चालू होईल तेव्हापासून आपण मग डोंगरी किल्ले करू जे सोपे आहेत, म्हणजे जे अक्षरशः आपण म्हणजे सरा पार करू शकतो. मग त्याच्यात आपण बऱ्याच काय काय स्पर्धा घेऊ की सगळ्यात जास्त कोणाच्यात स्टॅमिना आहे वर जायचा, आणि मग त्याच्यानंतर आपण त्यांना आकर्षक बक्षीसंसुद्धा देऊ. म्हणजे आता ते मी सगळंच आत्ता सांगत नाही, नाही तर ते सांगत राहिलो तर काय मी संबंध आत्ता 20-30 मिनटाचा तो पॉडकास्टच होईल एक. तर असं सगळं आहे. तर आता नक्की मला कळवा तुमचे रिव्ह्यूज काय आहेत ते, सो दॅट मला प्लॅन आउट करता येईल सगळं. आणि अजून तुम्हाला काहीही जर वाटलं की बाबा हे तुझं हे चुकतं आहे बाबा, तुझं हे बरोबर आहे बाबा, आता मी जे काही हे संभाषण केलं तुमच्याशी, कारण की ही बघा ही पण माझी पहिली वेळ आहे आणि मला यातनं मॉनिटरी बेनिफिट तर मिळणारच आहे, पण त्याहून जास्त कसं आहे की आता ते तर म्हणजे इट इज मस्ट, कारण की शेवटी तुम्ही आम्ही काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेलो नाही आहोत. सो पण कसं आहे की तुमचा एक दिवस काहीतरी कामासाठी वापरला जावा, आणि असं थोडी आहे की तुम्ही इतिहासाबद्दलच बोलायचं जाऊन. आपण तिथे जनरल पण गप्पा मारू शकतो किंवा आपल्याकडे एखाद्या फील्डमधले तज्ज्ञ डॉक्टर आहेत, एखादं कोणी आपल्याकडे एखादा इंजिनियर आहे, कोणी आपल्याकडे लहान मुलं आहेत की ज्यांनी खूप छान मार्क मिळवलेले आहेत, ते त्यांचे काही शेअर करू शकतात, काय एक्सपिरियन्स आहेत किंवा कसं असतं काय आहे तुमच्या फील्डमध्ये सध्या. म्हणजे त्यांनी कसं होईल माहिती आहे का की लोकांना पुढचा ट्रेक कधी याची उत्सुकता राहील, असा सगळा विषय आहे. त्यामुळे बस तेवढंच मला बोलायचं होतं सगळ्यांना. सगळ्यांनी काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराज, हर हर महादेव.